नमस्कार, मी सय्यद हारून अली दैनिक जनजागृती न्यूजमध्ये आपले खूप खूप अभिनंदन, स्वागत आहे. आज आपण 4 मे 2026 आज 26 दिनांक आज आपण सिल्लोड तालुक्यातील तहसील कार्यालयात आलेलो आहे. आपल्यासोबत आहे तालुका दंडाधिकारी तथा नववर्चित तहसीलदार अंकिता ताई ताकभाते मॅडम यांच्याकडं जाणून घेऊयात. 1 मे 2026पासून जे जनगणनेचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आलेला आहे, ह्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती करता काय मॅडम काय कोणत्या पद्धतीनं स्वतः आपली एक ॲप डाउनलोड करून माहिती मॅडम देतील याच्याबद्दल सविस्तर. मॅडम नमस्कार, आपलं जनजागृती न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. जनगणना 2027बद्दल मॅडम आपली माहिती द्या. नमस्कार, मी अंकिता ताकभाते, परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार सिल्लोड. तर आत्ता आपण म्हणजे जनगणना सुरू होते, जनगणना 2027. तर त्या जनगणनेचाच पहिला भाग म्हणजे स्वजनगणना, जो की 1 मे ते 15 मेपर्यंत चालणार आहे. याच्यात काय करायचं आहे आपल्याला, https://se.census.gov.in वर जाऊन आपल्याला स्वतःची जनगणना करायची. स्वजनगणना म्हणजे स्वतःची जनगणना. प्रमुखाचं नाव महत्त्वाचं. येस. आता यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत, एकूण 7 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात काय करायचं आहे की तुम्हाला पोर्टलवर लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर कुटुंबाची नोंदणी करायची. जो कुटुंब प्रमुख आहे त्याच्या नावे आपण नोंदणी करतो आहे आणि त्याचा जो मोबाईल नंबर आहे त्या नंबरवर आणि एका नंबरवर एकाच कुटुंबाची नोंदणी करता येईल याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची. त्याच्यानंतर तिथं आपल्याला भाषेचा ऑप्शन आहे, भाषा निवडा आणि जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला आहे तिथं तुम्हाला OTP येऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला स्थान माहिती भरायची आहे आणि नकाशावर तुमचं जे घर आहे ते चिन्हांकित करायचं आहे. एकूण 33 प्रश्नांची प्रश्नावली आहे. त्यात जे काही प्रश्न विचारलेत ते अचूक पद्धतीनं भरा, कारण ही माहिती तुम्ही स्वतः भरताय, त्याच्यामुळं ती खात्रीपूर्वक असली पाहिजे याची काळजी घ्या. आणि त्याच्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे अंतिम सबमिट करा. तर स्वजनगणना करण्याचे फायदे कोणते आहेत की तुमचा वेळ वाचतो आहे. कारण काय होतं, बराच वेळा आपण नोकरदार वर्ग कामाच्या निमित्तानं बाहेर पडतो. ज्यावेळेस जनगणना अधिकारी तुमच्या घरी येतील त्यावेळेस तुम्ही असाल नसाल तर तुमचं घर स्किप होता कामा नाही. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण स्वजनगणना करू तर आपली ती खात्रीने तिथं जनगणना होऊन जाईल. त्याचा दुसरा फायदा आहे की अचूक माहिती देता येईल. ती माहिती तुम्ही स्वतःच भरल्यामुळे ती माहिती अचूक राहणार आहे. आणि याच्यामुळे काय होईल की सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या बऱ्याच सरकारी योजना आहेत त्या जनगणनेच्या आधारे आपण त्या डिस्ट्रीब्यूट करतो. तर तो एक फायदा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे देशाच्या नियोजनात तुमचा सहभाग राहणार आहे. हा एक काय म्हणतात तुमचं एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तुम्ही या गोष्टीकडे बघा. आणि माझं तुम्हाला आव्हान राहील, जरी समजा तुमची स्वजनगणना झाली नाही किंवा कोणत्या कारणामुळे राहिली, ज्यावेळेस तुमच्याकडे प्रगणक येतील त्यावेळेस माझं तुम्हाला एक नम्र आवाहन आहे की ज्यावेळेस प्रगणक येतील त्यांना तुमची माहिती पूर्ण आणि स्पष्ट आणि खरीखुरी द्या. उन्हाचे दिवस आहेत तर त्यांच्याशी आल्यानंतर पाण्याची विचारपूस करा, त्यांना पाणी द्या आणि एक माणुसकी म्हणून किंवा आपुलकी म्हणून त्यांच्याशी बोला, व्यवस्थित प्रश्नांची माहिती द्या. पण माझं तुम्हाला आवाहन राहील की स्वजनगणना करा आणि देशाच्या विकासात आपले मोलाचं योगदान द्या. मॅडम डिजिटल असल्यामुळे याच्यात सोपं जाईल आपल्याला. यस, डिजिटल आहे आणि सगळ्यांकडे मोबाईल आहेतच आता आपल्याकडे. त्याच्यामुळं आणि आपण तेवढे सुशिक्षित आहोत की ती माहिती भरता येईल. त्यामुळे तोही फायदा, एक 5 मिनिटाचं काम आहे त्याच्यामुळे ते लवकर होऊन जाईल. तहसीलदार मॅडम ताकभाते मॅडम आपल्या सिल्लोड शहराच्या नववर्चित. मी पुन्हा येईल जनजागृती न्यूजमध्ये. आपलं चॅनल पाहत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.